नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. आज आपण अत्यंत महत्त्वाचा पूर्ण स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. यामध्ये आपण ARTOचा अभ्यास कसा करावा, त्याची सुरुवात कुठून करायची? कारण की यामध्ये टेक्निकलचे विद्यार्थीच आहे, त्यामध्ये मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलसाठी ही ॲड आलेली आहे. खूप मोठा गोल्डन चान्स आहे. हे जे तुमच्यासमोर दिसत आहे, हे कशा प्रकारचं असणार आहे, पूर्ण सविस्तर तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे. कट टू कट हा पूर्ण प्लॅन सांगणार आहे. कुठे तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची आहे, कुठे नाही घ्यायची आहे. हे जे 3 महिने आहे तुमच्यासाठी, याचं प्लॅनिंग कसं करायचं, हे सर्व घेऊन येणार आहे मी. तर सर्वांनी शेवटपर्यंत बनून राहा. सर्व आपले एकूण एक गोष्ट क्लिअर होणार आहे. आणि जर तुम्हाला लाईफमध्ये क्लास 1 ची पोस्ट पाहिजे असेल, तर तुम्हाला पूर्ण ऐकावं लागेल, बनून राहावं लागेल शेवटपर्यंत. ज्या प्रकारे मी सांगणार त्या प्रकारे तुम्हाला स्टडी प्लॅन करावा लागेल. ठीक आहे? चला तर बघा तुमच्या स्क्रीनवर आता तर ARTO बद्दल कसं आहे तर. हा गोल्डन चान्स आहे. मी परत एकदा सांगत आहे. 5 ते 10 वर्षानंतर ॲड असतात या आणि हे क्लास 1 ची आहे. AMV आहे आणि ARTO मध्ये फरक आहे. तो पहिला आपण समजून घेऊ. तर बघा लक्ष द्या इकडे. पहिले स्क्रीनवर काय आलं बघा. तर बघा एवढं हे बऱ्याच जणांना याच्याबद्दल खूप काही संभ्रम आहे, की काय एक्झाम असते, काय नसते. तर थोडंसं त्याबद्दल बोलतो. बरेच जण AMVI समजून बसलेले आहे एक्झामला. तर AMVI ची ही एक्झाम नाही आहे. AMVI ची यावर्षी ॲड आलेली नाही आहे. जी कंबाईनमध्ये येणार होती. ती एक्झाम 2024 ला मोठी ॲड येणार आहे AMVI ची. ओके. हे पहिले क्लिअर करतो. आणि मी ज्याच प्रकारे सांगितलं होतं, की R2च्या व्हॅकन्सी खूप खाली आहे. तर R2ची व्हॅकन्सी जी आहे ती आहे हे, जे ॲड आलेली आहे ARTOची. ही क्लास 1 ची पोस्ट आहे. स्क्रीनवर लक्ष द्या सर्वांनी. एकूण एक गोष्ट समजून घ्या. क्लास 1 ची पोस्ट कशाला म्हणतात ते तुम्हाला थोड्या वेळात समजेल. एक गॅझेटेड पोस्ट आहे गॅझेटेड. गॅझेटेड पोस्ट कशाला म्हणतात तेही थोड्या वेळात समजून मी तुम्हाला सांगतो. तर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी. तर AMVIच्या वरती जी पोस्ट असते ती असते IMV. तर हे जे पोस्ट आहे इन्स्पेक्टर ऑफ मोटर व्हेइकल याची जागा निघत नाही. MPSCमध्ये 2 किंवा 3च पदाच्या जागा निघतात. त्यामध्ये एक आहे AMVI, दुसरी आहे ARTO आणि तिसरी आहे RTO. बाकीच्या पोस्ट या प्रमोशननी भरल्या जातात. ठीक आहे. तर हे जे क्लास AMVI ही क्लास 3 ची पोस्ट आहे आणि ही क्लास 1 ची पोस्ट आहे आणि ही सुद्धा क्लास 1 ची पोस्ट असते. ओके. याच्यानंतरच्या पोस्टिंगच्या प्रमोशन होतात. म्हणजे AMVI नंतरचं सेकंड प्रमोशन IMV असते. IMV नंतर ARTO असते. प्रमोशनला वेळ लागते 5, 10, 15, 20 वर्ष लागतात आणि सोबत प्रमोशन प्रत्येकाचं होत नाही. काही लिमिटेडच व्हॅकन्सी प्रमोशनसाठी असतात. म्हणजे जे त्या पदावर हे राहतात, वरचढ राहतात किंवा ज्यांचे स्कोर जास्त असतो त्यांनाच त्यामध्ये काय दिलं जाते, प्रमोशन दिलं जाते. म्हणून हे लक्षात ठेवा. समजलं? तर हे ARTO जर तुम्ही झाले, तर तुमच्या अंडर IMV आणि AMV जे हे राहतात अधिकारी ते वर्क करतात. आता याचं बघा, याला आता आपण टाकून देऊ कचऱ्याच्या डब्यात. का बरं? मी म्हणतोय कारण की आपल्याला कोणतं प्रमोशन कोणत्या ह्याच्यात पळायचं नाहीये. आपल्याला काढायची पोस्ट कुठलीही पोस्ट असो गव्हर्नमेंटची काढायची आहे. म्हणून आपण त्याला सोडून देऊ. त्या कोणती लिंक आहे आणि किती कोणत्याचं प्रमोशन काय होते काही गरज नाही आपल्याला. आपल्याला समजून घ्यायचं आहे हे. समजत आहे? कारण की आपल्याला पोस्ट काढायची आहे. तर आपल्याकडे मंथ केवढे आहे? सिलेबस काय आहे? आणि सब्जेक्ट काय आहे? हे सविस्तर समजून घ्या. आता यामध्ये ग्रुप सीची AMVIची RTOची पोस्ट असती तर मी लिहून दिलेलं आहे. तर AMVI बद्दल आपण बोलत नाही. आपण ARTO बद्दल बोलत आहे. बघा ARTOचं सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ ची पोस्ट आहे. याचं पेमेंट बघा किती आहे? 44,900 ते 1,42,400 आणि हे तुमचं स्टार्टिंग पेमेंट नाही आहे. स्टार्टिंग पेमेंटच तुमचं जवळपास 50,000 प्लस जाते, 60,000-70,000 वर जाते. याच्यामध्ये भत्ता वगैरे सर्व येते. हे स्टार्टिंग पेमेंट नाहीच आहे. आणि हे पहा इथं महागाई भत्ता आणि निम्म्याप्रमाणे देय भत्ते हे जर तुम्ही यात ॲड केले तर 10,000 वाढवले 10 ते 15,000 तर हे पेमेंटच तुमचं ₹60,000 स्टार्टिंग राहते. आणि इकडे किती जाणार याचा अंदाज नाही. क्लास 1 ची पोस्ट आहे. महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला भेटू शकते आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी गट व त्यापुढील पदे तुम्हाला यामध्ये मिळतात. तर खूप जोरदार पोस्ट आहे. क्लास 3 ची जी पोस्ट आहे AMVIची त्याचं पेमेंट कमी असते कारण की ती ग्रुप सी ची आहे. ती गॅझेटेड पोस्ट नाहीये, ही गॅझेटेड आहे. गॅझेटेड म्हणजे काय होते, की इथे तुम्हाला लगेच प्रमोशन लगेच कोणी काढू शकत नाही. इथे तुम्हाला काय होते, प्रॉपर अधिकारी बनता तुम्ही. त्यामध्ये तुम्हाला जे राज्यपाल राहतात त्यांचे सिग्नेचर राहते. त्याच्याशिवाय तुम्हाला कोणी हटवू शकत नाही. तर हे सर्व आहे. तर आता येऊ आपल्या स्ट्रॅटेजीवर. एकूण एक गोष्ट लक्षात ठेवा, पोस्ट काढायची असेल तर शांततेत प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे, काय असते. महिने लक्षात घ्या आणि मी ज्या प्रकारे प्लॅनिंग सांगत आहे, ते सर्व समजून घ्या. तर आता हा जो फेब्रुवारी महिना आहे, हा सुरू आहे जेव्हा मी व्हिडिओ बनवला, पण हा संपलेला आहे. कारण की 28चाच फेब्रुवारी महिना आहे. 1-2 दिवसानंतर आपला हा महिना संपतो म्हणून हा महिना आपल्याकडे नाही आहे. आणि इथे आपले क्लास स्टार्ट होणार आहे. मार्च, एप्रिल, मे आणि 4 जूनला तुमचा पेपर आहे. काय? 4 जूनला. डेट बिलकुल माइंडमध्ये ठेवा. इथं कॉम्पिटिशन खूप कमी आहे. कारण की मेकॅनिकल ऑटोमोबाईलवाले मुलं जीएस करतच नाही. काहीच नाही करत. जीएस म्हणजे काय? हिस्ट्री, जिओग्राफी. त्याच्यासमोर सांगतो मी तुम्हाला प्लॅनिंगमध्ये. आणि मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने आपल्याकडे आहेत. 3 महिने म्हणजे खूप असते. माणसाला जर काही बनायचं असलं तर एका दिवसात तो काहीतरी करू शकतो. आणि आपल्याला एकच पोस्ट काढायची आहे. एकच पोस्ट पाहिजे मला. जास्त पोस्ट नको. एकच पाहिजे आणि त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे. जे प्लॅनिंग मी तुम्हाला सांगणार त्याला तुम्हाला काय करायचं आहे? पूर्ण पकडून ठेवायचं आहे. तर मार्च आहे, एप्रिल आहे आणि मे आहे. तर मार्च, एप्रिल आणि मे यामध्ये काय करायचं आहे? टेस्ट सीरीज कशी करायची आहे? PYQ कशी सॉल्व्ह करायचे आहे? ते सर्व प्लॅन आपण आज बघणार आहे. ओके. चला आता आपण येऊ आपल्या पहिले पेपरच्या पॅटर्नवर. तर MPSC राज्यसेवा एक्झाम ही या अंतर्गत येते.
म्हणजे एमपीसीचाच पेपर तुम्हाला द्यावा लागणार आहे. याच्यासाठी काही वेगळा पेपर नाही आहे. मग यामध्ये 3 पेपर असतात. एक असते प्रिलिम एक्झाम, दुसरी असते मेन्स एक्झाम आणि थर्ड नंबरला असते इंटरव्ह्यू. तर आपण टार्गेट करत आहे प्रीला, कारण की यामध्ये जे मुलं आहे ते प्रीच्या कॉम्पिटिशनमध्ये आहे, तुमच्या मेन्सच्या नाही. कारण की मेन्सला सुद्धा जीएसच आहे. जसं एएमव्हीआयच्या मेन्सला टेक्निकलचं होते. जसं मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलचं टेक्निकल राहते. परंतु एआरटीओला तुम्हाला टेक्निकल नाहीच आहे. पूर्णपणे जीएसच आहे. म्हणजे तुम्ही प्री काढल्यानंतर सुद्धा मेन्सला तुम्हाला 800 मार्क्ससाठी काय येणार आहे? तर जीएसच येणार आहे आणि त्यानंतर 100 मार्क्सचा इंटरव्ह्यू राहतो तुमचा. ठीक आहे. पण तुम्ही याच्या मागे नका, याचा कट ऑफ खूप कमी जाणार आहे. कारण की हेच फक्त मेकॅनिकल आणि जे ऑटोमोबाईल सेक्टरचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठीच आहे. त्यामुळे तुम्ही ह्या प्रीवर फोकस करायला पाहिजे. प्री जर निघाली तर मेन्स तुमची 101% निघेल, कारण की प्रीमध्ये कॉम्पिटिशन असणार आहे. ओके. तर प्री हे 400 गुणांची असणार आहे. मग हे 400 गुण कसे असणार आहे? त्याच्यामध्ये स्प्लिट कसं असणार आहे? ते व्यवस्थित समजून घ्या. तर हे 400 गुणांमध्ये बघा, पहिला जो पेपर राहतो हा कंपल्सरी राहतो 200 गुणांचा. एक मिनिट एकदा आपण समजून घेऊ. हे 400चं स्प्लिट कसं राहणार आहे? बघा. तर यामध्ये पेपर 1 राहतो, जो की 200 मार्क्ससाठी राहतो आणि जो पेपर 2 राहतो हा 200 गुणांसाठी राहतो. तर हे दोन्ही डिग्री बेसिसवर पेपर राहतात आणि हे 200-200 मार्क्ससाठी राहतात. ठीक आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमांमध्ये हा पेपर राहतो. मीडियम दोन्हीसाठी राहते आणि 25% म्हणजे 1/4 त्याचं निगेटिव्ह राहते. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग असते. क्लास 1 ची पोस्ट आहे. मग यामध्ये काय आहे? तर सब्जेक्ट कसे आहे बघा. जो प्रिलिमचा पेपर आहे, आपण प्रीवर फोकस करत पूर्ण. प्री जर काढली तर मेन्स तुमचं होणारच आहे. ठीक आहे. तर प्रीमध्ये बघा 2 पेपर राहतात. तर पेपर 1 राहतो हा आणि पेपर 2 राहतो हा. याला आपण जीएस म्हणतो, याला म्हणतो आपण सीसॅट. ओके. तर जीएस मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट आणि एन्व्हायर्नमेंट असे एवढे सब्जेक्ट येतात. बघा हे 3 आणि 3 6 आणि 1 7 सब्जेक्ट आले. मॅथ, रिझनिंग आणि पॅसिव्ह सॉल्व्हिंग हे येते सीसॅटमध्ये. तर यामध्ये जो सीसॅट आहे ना, हा आहे क्वालिफाईंग. क्वालिफाईंग म्हणजे काय? त्याच्यावर तुम्हाला 200 मार्क्ससाठी हा पूर्ण पेपर राहणार आहे 200. तर हे कसं राहणार आहे? 200 मार्क्ससाठी जरी राहिला, तर यामध्ये मॅथ आणि रिझनिंग यावर 25 क्वेश्चन येतात आणि बाकीचे उरलेले जे प्रश्न असतात ते पॅसेज सॉल्व्हिंग. म्हणजे एक पॅसेज येणार, त्याखाली तुम्हाला 5 ऑप्शन मिळणार आणि त्या पॅसेजवरून तुम्हाला ते 5 ऑप्शन सॉल्व्ह करायचे आहे. तर हा क्वालिफाईंग म्हणजे काय? तर तुम्हाला 33.33% एवढे मार्क काढायचे आहे. म्हणजे 200 आउट ऑफ 68 जर मार्क तुम्ही काढले, निगेटिव्ह वगैरे करून, तर तुम्ही हा पेपर क्वालिफाय केला. मग हा जर पेपर तुम्ही पहिला क्वालिफाय केला, तर तुम्ही जीएस-1 या पेपर तुमचा चेक केला जातो. यासाठी तुम्ही पात्र आहे. मग तुम्ही जो जीएस-1 म्हणजे एकाच दिवशी 2 पेपर होणार. ओके. पहिले जीएस नंतर सीसॅट. जीएसचा पेपर सॉल्व्ह केल्यानंतर सीसॅटचा होईल. सीसॅटमध्ये फक्त क्वालिफाईंग मार्क काढायचे आहे. म्हणजे तुम्ही पेपर 1ला तुमचा पेपर झाल्यानंतर चेक केला जाईल आणि मग तुम्ही हे केलं की जीएस-1 तुमचा चेक केला जाईल. ठीक आहे. मग जीएस-1 मध्ये तुमची हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी याच्यावर क्वेश्चन राहणार आणि याच्यावर तुमचा 200 आउट ऑफ जेवढे मार्क मिळेल. समजा गेल्या वर्षीचा कट ऑफ जो होता 106 होता, 106. तर 106 च्या जवळपास आता त्याच्यामध्ये पण आता मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल आहे तर कट ऑफ वेगवेगळा काढला त्यांनी, तर मग त्याचा तुमचा आणखी फायदा होईल. ते तेवढं तुमचा मेकॅनिकलचा कट ऑफ कमी लागेल. पण गेल्या वर्षीला या पोस्टसाठी प्रोडक्शनवाले पण अलाऊ होते आणि सोबत-सोबत सायन्स फील्डचे पण अलाउड होते. म्हणजे इथून 6-7 वर्ष आधी ही ॲड आली होती तेव्हा आणि सोबत-सोबत ऑल इंजिनिअरला ॲड केलं होतं त्यांनी. पण आता यावेळेसच्या ॲडमध्ये त्यांनी फक्त मेन्शन केलं आहे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल. त्यामुळे होऊ शकते कट ऑफ खाली जाणार. ओके. पण आपण त्याचा विचार न करता आपलं काम आहे अभ्यास करणे. जास्त विचार नाही करायचा, स्टार्ट सुरू करणे. बरेच नंबर ऑफ स्टुडंट सुरूच करत नाही. बस विचार करतात कसं होईल, काय होईल. मी तर म्हणतो सुरुवात करून द्या. ठीक आहे. मग एवढे सब्जेक्ट जर तुम्हाला करायचे असेल, तर त्यासाठी एक प्रॉपर प्लॅनिंग लागेल. ठीक आहे. प्रॉपर गाईडन्स लागेल. कारण की हिस्ट्रीमध्ये तुम्हाला 1857च्या उठावापासून तर पूर्ण आपलं 1947 पर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळापर्यंतचा कसा स्ट्रॅटेजी बनवायची आहे, गव्हर्नर काय असते, गव्हर्नर जनरल काय असते, ठीक आहे. 1857चा उठाव काय असतो, वृत्तपत्र, त्यामध्ये न्यूजपेपरचं काय कंडिशन आहे, त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, गांधी युग, है ना, जहाल मावळ कालखंड हे सर्व त्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. जिओग्राफीमध्ये सुद्धा इथं महाराष्ट्राचा पण करायचा आहे, प्लस इंडियाचा पण करायचा आहे आणि थोडाफार आपल्याला जगाचा सुद्धा करायचा आहे, वर्ल्डचा सुद्धा करायचा आहे. पॉलिटिक्समध्ये तुम्हाला पंचायत राज पण आहे आणि सोबत-सोबत जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे ते सर्व तुम्हाला करावं लागते. एन्व्हायर्नमेंटमध्ये तुम्हाला सध्याचे चालू असलेले जे करार आहे, इंटरनॅशनल करार म्हणा किंवा हरितगृह है ना, ते सर्व तुम्हाला करावं लागेल. हे एन्व्हायर्नमेंटमध्ये ॲक्ट असतात वेगवेगळे, कोणकोणते ॲक्ट ते पूर्ण. सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे तुम्हाला करावं लागते. करंट डेलीमध्ये सुरूच पाहिजे आणि सॉरी हे इकॉनॉमिक्स होतं. इकॉनॉमिक्समध्ये एन्व्हायर्नमेंट लास्टला आहे. इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला सर्व सविस्तर माहीत पाहिजे, की इकॉनॉमिक्समध्ये जसं पॉवर्टी म्हणजे काय है ना, अनएम्प्लॉयमेंट सेक्टर आहे, बँकिंग सेक्टर आहे. हे सर्व तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये येते. त्यामध्ये नॅशनल इन्कम आहे. तर हे सर्व आणि मॅथ रिझनिंगचं टेन्शन घ्यायचं नाही. ते क्वालिफायिंगमध्ये आहे. त्यामुळे तो तुमचा पार्ट मी कव्हर करून देणार आहे. तर हे सर्व राहणार आहे. यासाठी प्रॉपर गाईडन्स जर केलं, तरच तुम्हाला ही एक्झाम क्रॅक होते. जर तुम्ही हे 3 महिने क्लास 1 ची पोस्ट आहे, एवढा मोठा पगार स्टार्टिंगला मिळणार आहे. तर तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे आणि यामध्ये कॉम्पिटिशन कमी यासाठी म्हणतोय मी, कारण की यामध्ये अदर कॅटेगरीचे पोरं म्हणजे जे अदर ट्रेंडचे आहेत, जसं बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी हे नाही आहे. तुम्हाला प्री काढायचं आहे. नंतर तुमची कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे. कारण की मुलं
बिलकुल माहीतच नाही त्यांना. तर ह्यासाठी आपण एक क्लास जो आहे याची बुक लिस्ट काय आहे, हे सर्व मी तुम्हाला अपलोड करून देणार आहे. बऱ्याच जणांना इंग्लिशमध्ये बुक लिस्ट पाहिजे, तर इंग्लिशची सुद्धा लवकरच अपलोड करून देतो. मी मराठीची अपलोड केलेली आहे. आपल्या YouTube चॅनलवरच आहे किंवा आपल्या ध्यास अकॅडमीच्या ॲपवर सुद्धा मी टाकलेली आहे पूर्ण लिंक त्याची. ठीक आहे. पण बुक्स वगैरे काहीच सध्या वापरायचे नाही. जर ज्यांनी क्लास जॉइन केला आपला, त्यांनी तर मी सांगतो ती स्ट्रॅटेजी आणि क्लासच्या नोट्स. कारण की 3 महिन्यामध्ये कुठले-कुठले बुक्स वाचणार तुम्ही? ठीक आहे. तर ज्यांनी अभ्यास केलाय त्यांचा वेगळा प्रश्न आहे. पण ज्यांना आता पोस्ट काढायची आहे, त्यांनी काय-काय करायचं ते सांगतोय. तर बुक लिस्ट वगैरे मी क्लासमध्ये सांगणार आहे, कोणते-कोणते बुक्स घ्यायचे आहेत. क्लासच्या व्हिडिओवर आणि मी शिकवल्यावर पूर्ण निर्भर राहिलं तरी तुमची आरामात पोस्ट निघेल. मी जेवढं सांगतोय तेवढं तुम्हाला करायचं आहे. तर आपली जी बॅच आहे, थोडंसं मी बॅचबद्दल बोलतो आणि पुढचं प्लॅनिंग तुम्हाला नंतर सांगून देतो. तर बॅच जी आहे, हे बघा एक मोठा ऑफर सुरू आहे तुम्हाला. एक कूपन मिळत आहे. जी आपली बॅच ₹15,000 ची होती, ते ₹7,500 ची होणार आहे. त्यामध्ये 50% तुम्हाला ऑफ मिळत आहे. हे फक्त 2 दिवसासाठी, 2 डेजसाठी ऑफर आहे. त्यानंतर हे परत 15,000 होणार. बऱ्याच जणांनी ॲडमिशन घेतलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ राहणार आहे. रात्री 9 वाजता आपली बॅच राहणार आहे. तुम्ही बघू शकता. यामध्ये डायरेक्ट ₹7,500 मध्ये मी पूर्ण कोर्स तुमच्यासमोर समजून सांगणार आहे. सर्व गोष्टी आपल्या तिथे होत आहे. बरेच जण मला बॅचमध्ये फोन करून विचारतात, "सर बॅच कोर्स काय आहे, काय नाही?" तर इथं तुम्हाला सर्व मिळून जाणार. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. इथे तुम्हाला बघा कुपन कोड टाकावा लागेल. हा RTO 23 नावाचा जो कुपन कोड आहे, हा तुम्हाला तिथे लावावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे ₹7,500 ऑफ होणार तुमचे आणि तुम्हाला हा 7,500 ला पर्चेस करता येणार आहे. एवढा स्वस्त कोर्स कुठेच नाही आहे. फक्त इंटेन्शन एवढं आहे, की यावेळेसच्या ARTOला आपल्या काचचे सर्वजण लागले पाहिजे. ठीक आहे. बाकी स्ट्रॅटेजी वगैरे मी फ्रीमध्ये तुम्हाला सर्व देणार आहे. बऱ्याच मटेरियल फ्रीमध्ये पण देतो. बट माझं इंटेन्शन आहे, की तुम्ही एक प्रॉपर गाईडन्स खाली राहिले. प्रॉपर तुम्हाला मी गोष्टी सांगणार, की या प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे. आता याच्या पुढची स्ट्रॅटेजी ही राहणार आहे. लेक्चरचे लेक्चर राहणार. तर त्याच्यामुळे जास्त फायदा होतो. तर बघा आता इथे यामध्ये काय असते, तर वयोमर्यादा वगैरे काय आहे हे बघून घ्या. तर वयोमर्यादामध्ये बघा, हे तुमचं वय 38 वर्ष, 43 वर्ष हे कॅटेगरीनुसार बघा. समजा तुम्ही खुले ओपनमध्ये असेल तर 38 वर्ष आहे. ठीक आहे. त्यानंतर मागासवर्गीयमध्ये असेल 43 आहे, अराखीव 43. मला वाटतं एवढं कोणाचं वय पण नसेल, त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं काम नाहीये. तर तुम्ही वयाची अट पाहिली. त्यानंतर बघा यामध्ये सहाय्यक प्रादेशिक अधिकरणासाठी बघा थोडी एक कंडिशन आहे. ती कंडिशन कोणती आहे? तर यामध्ये फक्त ऑटोमोबाईल आणि यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल. तर ह्याच लोकांना हा फॉर्म भरता येतो. 4 वर्षाची डिग्री पाहिजे. ठीक आहे. बरेच जण म्हणतात, "सर डिप्लोमा आहे आणि त्याचा डिग्री आहे." तर चालते. डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही डिग्री केली म्हणजे तुमचे 4 वर्ष तुम्ही केलेले आहे कंप्लीट. तर तुम्हाला फॉर्म भरता येतो. आणि मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गिअर्स हलकी मोटर वाहने म्हणजे काय? तर तुम्हाला जे लाईट व्हेइकल असते ना मोटर LVM ते म्हणतो आपण लाईट व्हेइकल मोटर चालवण्याचं ते तुम्हाला पाहिजे. म्हणजे फोर व्हीलरवालं. आणि इथं बघा तिसऱ्या पॉइंटमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे, की हेवी सुद्धा पाहिजे हेवीचं. तर हेवीच्या साठी त्यांनी काय लिहिलं आहे, की हेवीचं लायसन्स तुम्ही आता काढून घ्या. ज्यांचं झालं असेल लाईट मोटरचं, तर त्यांनी हेवीचं काढून घ्या. कारण की मुख्य परीक्षेपर्यंत पाहिजे. इथं मुख्य परीक्षेचा संबंध म्हटलाय. पण इथं त्यांनी एक आणखी एक गोष्ट सांगितली आहे, की परिवहन कालावधी पूर्ण होण्यापूर्वी. परिवहन कालावधी म्हणजे काय होते, की तुमचं ट्रेनिंग संपायच्या आधी तुम्ही हेवीचं लायसन्स काढू शकता. म्हणजे समजून घ्या तुमच्याकडे आता हेवी पण नाहीये आणि लाईट मोटर व्हेइकल पण नाहीये. तर सॉरी याला लाईट मोटर व्हेइकल म्हणतो आपण, तर हे नाहीये. तर हे नसेल आणि हे नसेल तर तुम्ही LMV काढून घ्या, लाईट मोटर व्हेइकल काढून घ्या. जेणेकरून तुमचं ते 1 वर्षात येऊन जाते आणि 1 वर्षानंतर जेव्हा तुमचा परीक्षेचा कालावधी राहील, म्हणजे हाफ कालावधी, इथपर्यंत तुम्ही काय करू शकता, तुमचं हेवीचं लायसन्स भरू शकता. पण ज्यांचा जो हे LMV झालेला आहे त्यांनी आता हेवीचं काढून घ्या. म्हणजे टेन्शनच नाही. आपण प्रत्येक याच्यामध्ये काय असलं पाहिजे, पूर्ण असलं पाहिजे. मग टेन्शन घ्यायचं काम नाही, की ते नाही, हे नाही. तर हे करून घ्या. आणि खंड न पाडता तुम्ही लायसन्स काय करायला पाहिजे, रिन्यू करायला पाहिजे. ते तर तुम्ही केलेलं असेल. त्या वयात पण तुम्ही नाहीये. तुमचं जे लायसन्स राहते ते लाँग टर्मसाठी राहते. तर हे सर्व तुम्हाला समजलं. हे राहिलं तुमचं हे. त्यानंतर बघा उंची. उंचीच्या बाबतीत खूप सिंपल आहे. तर मुलांसाठी 163 पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. 89 सेंटीमीटर तुमची छाती फुगली पाहिजे आणि विथआऊट फुगवताच 79 आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर असली पाहिजे आणि चष्मा तुम्हाला चालते. चष्म्यासाठी फक्त कंडिशन आहे चांगली दृष्टी पाहिजे आणि प्रत्येक डोळ्याचा 6/24 सुधारल्यानंतर प्लस 2.5 सह प्रत्येक डोळ्याची 6/6 अशी ती तुमची स्ट्रॅटेजी पाहिजे. म्हणजे हा जो तुमचा स्पेक्ट आहे तुम्हाला चालतो, फक्त तुम्हाला क्लिअर दिसलं पाहिजे. ठीक आहे. इथे मुलांसाठी सुद्धा सेम कंडिशन आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आता ही जी राज्यसेवा परीक्षा आहे, हे संयुक्त पूर्व परीक्षा 400 गुणांची असणार आहे प्रिलिम आणि नंतर मग 800 गुणांची आपलं मुख्य परीक्षा आणि त्यानंतर 100 मार्क्सचा तुमचा मुलाखत राहणार आहे. हे मी तुम्हाला सांगितलं सविस्तर. ठीक आहे. आता जागा किती आहे? तर बघा एकच जागा पाहिजे आपल्याला, जास्त नाही पाहिजे कारण की क्लास 1 ची पोस्ट आहे. यामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याचे 51 पदे आहेत. आता तुम्ही म्हणता सर एवढं कमी पदे. अरे क्लास 1 ची पोस्ट आहे 36 जिल्हे आहेत. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा एक हेड ऑफिसर असतो, एकटा हेड असतो. हेड ऑफ दी डिस्ट्रिक्ट असतो. म्हणजे डी लेव्हलची पोस्ट आहे ही. तुमच्या लक्षातच येत नाही आहे. बरेच जण AMVI पकडून बसलेले आहे. क्लास 1 ची पोस्ट कशाला म्हणतात ते आहे ही.
तर 51 पदं म्हणजे खूप मोठे पद आहे. नाहीतर याचे 4-5च पदं येतात. ठीक आहे. तर 51 पदं म्हणजे खूप मोठी ॲड आहे, खूप मोठी. आणि यामध्ये तुम्ही जर एकदा झाले डी पदाची लेव्हलची आहे. तुमच्या 2 स्टार येतात तुमच्या याच्यावर. आणि यामध्ये बघा जा त्यानंतर हे तुमच्या कॅटेगरीनुसार बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, जागा दिलेल्या आहे. इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी होते. ठीक आहे. ओबीसीच्या बघा, तर समजा तुमच्या ह्याच्यात जागाच नाही असं समजून घ्या तुमच्या जागा नाही. तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीवरून फॉर्म भरला. त्यानंतर तुम्ही अराखीव पदामध्ये म्हणजे ओपनमध्ये तुम्ही भरून पकडल्या जातात. म्हणजे तुम्ही ओपनमध्ये आहे असं डायरेक्टली भरल्या जाते. जर तुमच्या कॅटेगरीच्या जागा नसेल तर. ठीक आहे. तर हे तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज बघू शकता कोणकोणत्या जागा कुठे-कुठे आहे. राखीव पदे जे आहे ते म्हणजे ओपनचे होते. तर ओपनमध्ये 20 जागा आहे. त्यामध्ये पण सर्वसाधारण महिला आणि खेळाडूच्या जागा आहे. तर बघू शकता तुम्ही. ठीक आहे. समजा तुम्ही स्पोर्टमध्ये आहे आणि स्पोर्टमध्ये असून सुद्धा तुमचं काय नाही आहे इथं तुमच्या कॅटेगरीमध्ये स्पोर्ट्सच्या जागा नाही, तर तुम्ही भरून द्यायचं म्हणजे ते ओपनमध्ये पकडल्या जाते. ठीक आहे. ओपनची एक स्पोर्ट्सची जागा आहे. तर तुम्ही अशा प्रकारे जागा आहे याचा विचार करू नका जागेचा किती जागा आहे. त्यानंतर बघा परत एकदा मी तुम्हाला आता सिलेबस दाखवून देतो. पेपर 1 आणि पेपर 2 याचं हे पाहिलं होतं. तर पेपर 1 चा जो सिलेबस आहे तो बघून घ्या एकदा. बघा, पेपर 1 मध्ये मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही त्याच्यात मी पेपर दिलेला आहे. त्यामध्ये मी तिथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करंट आहे, हिस्ट्री आहे आपलं, महाराष्ट्र, इंडिया आणि जिओग्राफी आहे वर्ल्डचा. त्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधले आपल्याला टार्गेट ठेवायचे टार्गेट. मी तुम्हाला क्लासमध्ये टार्गेट देणार आहे. ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायत राज हेच टॉपिक पहिले करणार आहे. म्हणजे 3 महिन्यामध्ये आपल्याला हा सिलेबस पूर्ण कव्हर करायचा आहे. तर प्रॉपर जे मी सांगणार ते. आणि माझा जो एवढ्या वर्षाचा अनुभव आहे तो मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे, की कुठून पेपरमध्ये प्रश्न येतात. अर्बन गव्हर्नमेंट काय असते सर्व आणि ड्युअल लँग्वेजमध्ये लेक्चर होणार आहे, मराठी आणि इंग्लिश. त्यानंतर इकॉनॉमीमध्ये बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, पॉवर्टी आहे, इन्क्लुझिव्ह आहे, ठीक आहे, सोशल सेक्टर आहे. हे सर्व आपण करून घेऊ. एकूण एक पॉइंट करून घेऊ. त्यानंतर जनरल इश्यू एन्व्हायर्नमेंट इकॉलॉजीचे आहे, बायोडायव्हर्सिटी, इकॉलॉजी, क्लायमेट चेंज सध्याचा जो महत्त्वाचा आहे, हे सर्व डिटेल करून घेऊ. त्यानंतर जनरल सायन्स. तर हा जेवढे तुमचा पूर्ण सिलेबस आपल्याला 3 महिन्यामध्ये प्रॉपर करायचा आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित केलं, तर तुमची एक्झाम क्रॅक होईल. कारण की कॉम्पिटिशन मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलमध्ये आहे. प्री काढायचा आहे. मेन्सचा विचार सध्या करूही नका. सुरुवात करणं चालू करून द्या. स्टार्टिंग करणं. इथं तुम्हाला मराठीमध्ये सिलेबस दिलेला आहे. ज्यांना मराठी वाचायचं ते बघू शकता. आणि जो पेपर 2 आहे, ज्यामध्ये पॅसेज आणि सीसॅट असेल म्हटलं होतं, तर हा सिलेबस आहे. इथं कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय ते पॅसेज असतात आणि मग बाकी तुम्हाला मेंटल लॉजिकल रिझनिंग किंवा मग मेकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वगैरे हे सगळं मॅथ रिझनिंगमध्ये येते. पण हा क्वालिफाइंगच आहे. तुम्हाला याच्यात 68 मार्क काढायचे बाकी काही करायचं नाहीये. तर असं राहणार आहे. आपण क्लासमध्ये प्रॉपर घेणार आहे किंवा जे आपल्या टेलिग्राम किंवा ग्रुपला जॉइन झालेले आहेत, त्यांना मी टार्गेट देणार आहे. टार्गेटमध्ये तुम्हाला प्रॉपर कळेल की हे करायचं आहे. पण हा चान्स सोडू नका. कारण की हा परत-परत चान्स येणार नाहीये. ही ॲड नंतर तुम्हाला 5-6 वर्षानंतर भेटेल. ज्यांना लागायचं आहे, काहीतरी बनायचं आहे, ते आता चान्स घेऊ शकता आणि याचाच फायदा तुम्हाला एएमव्हीआयला सुद्धा होणार आहे. त्याच्या प्री लावणार आहे. कारण की एएमआयची मेन्स जी राहते ते टेक्निकल राहते. तर असा हा सविस्तर पूर्ण आपला हे आहे. तर ज्यांना डेमो क्लास करायचे आपले, डेमो म्हणजे ज्यांना फक्त बघायचं आहे, तर ते डेमो क्लास सुद्धा करू शकतात. डेमो क्लाससाठी तुम्हाला काय करावं लागेल, बरेच जण मला कॉल करून विचारतात. तर डेमो क्लाससाठी तुम्हाला आपलं ॲप डाउनलोड करावं लागेल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या बॅचेसवर जावं लागेल. बॅचेसमध्ये गेल्यानंतर बघा असं तुमच्यासमोर ओपन होणार. यामध्ये इथं प्लसचं साइन राहील. याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे. प्लसच्या साइनमध्ये तुम्हाला इथं बॅच कोड टाकावा लागणार आहे आणि तो बॅच कोड आहे RTO23. हे मी इथं फ्री डेमो क्लासेस तुम्हाला प्रोव्हाईड करत आहे 3 दिवसासाठी. ओके. तिथे तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता डायरेक्टली. रात्री 9 वाजता आपला क्लास सुरू होणार आहे आजपासनं. म्हणजे सोमवार आहे आजचा. सोमवारपासून आजपासून आपण स्टार्ट करत आहे. फ्री 3 दिवस राहणार आहे फक्त. त्यामध्ये मी तुमचे क्वेरीज वगैरे सर्व घेणार आहे. मी YouTubeला इथे येत नाही. प्रत्येक वेळेस YouTubeला येणे, प्रत्येक वेळेस सांगणे आणि कम्युनिकेशनमध्ये जे विद्यार्थी सीरियस अभ्यास करणार आहेत त्यांच्यासाठीच आपण हे सर्व घेऊन आलेलो आहे. तर हे सर्व तुम्हाला इथं फ्रीमध्ये मिळणार आहे. बाकी स्टडी मटेरियल आपल्या ॲपवर मिळणार आहे. तर जे मला सांगायचं होतं, ते तुम्हाला फक्त एवढं सांगायचं होतं, की हे जे आहे, जे मी तुम्हाला दाखवून देतो एकदा परत. 1 सेकंद. अ, हे बघा, हे जे तुम्हाला मी दाखवत होतो, हे सब्जेक्ट. तर यावर फोकस करायचा आहे आणि यातले कुठले-कुठले सब्जेक्ट तुम्हाला प्रॉपर करायचे आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स त्याच्या पॉइंटवर आपल्याला फोकस करायचा आहे. जर ही एक्झाम तुम्हाला काढायचं असेल तर. नाहीतर मग आयुष्यभर तुम्ही जे काम करताय ते करू शकता, काही विषय नाही आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. धन्यवाद.